लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारनं 2 महत्त्वाचे बदल केलेत। ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही, तर वयाच्या मर्यादेत 5 वर्षांनी वाढ करण्यात आली आहे। 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेचा लाभ कुणाकुणाला घेता येणार नाही त्यावर आपण एक नजर टाकूया। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास या योजनेपासून तुम्ही वंचित राहाल। कुटुंबातील सदस्य कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल तरीही तुम्हाला ही योजना लाभदायी नाही। तर सेवानिवृत्तीनंतर जर निवृत्ती वेतन मिळत असेल, पेन्शन मिळत असेल तरीही योजना तुमच्यासाठी नाही। शासनाच्या इतर योजनेतून 1500हून अधिकचा लाभार्थी जर तुम्ही असाल तर ही योजना तुमच्यासाठी नाही। कुटुंबातील सद्य विद्यमान किंवा माजी खासदार असल्यास ही योजना लागू होणार नाही। कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकारच्या मंडळाचे सदस्य असल्यास या योजनेतून लाभ घेता येणार नाही। ज्यांच्या कुटुंबाची संयुक्तपणे 5 एकरहून अधिकची शेतजमीन असेल त्यांना ही योजना लागू होणार नाही आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना नसेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GR आपण काढला। त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली। 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष। आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली। आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले, अरे बहिणींचं, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं काय, असं काही लोक म्हणाले। ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।